सोने चांदीच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत। सरकारने आयात शुल्क वाढवल्यानंतर झालेल्या मोठ्या वाढीनंतर आता 1 किलो चांदीच्या किमतीत 27,000 रुपये अधिक घसरण झाली आहे। सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ही उत्तम संधी आहे। सोन्याच्या दरात 7,000 रुपये ते 10,000 रुपये पर्यंत घसरण झाली असून चांदीच्या दरातही 8,000 रुपयेची मोठी घट झाली आहे। नमस्कार मित्रांनो, गोल्ड रेट मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यातही सांगितले होते की या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण होईल। आज पुन्हा सांगत आहोत की पुढील आठवड्यातही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते। यामागे 3 प्रमुख कारणे आहेत, ज्यांचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। म्हणून जर तुम्ही सोने चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आम्ही गेल्या आठवड्यातच तुम्हाला सांगितले होते की सोने आणि चांदीचे दर अजून कमी होणार आहेत आणि तसेच झाले। सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। मात्र संपूर्ण आठवडाभर चढउतार सुरूच होते। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुढील आठवड्यात अशी कोणती 3 मोठी कारणे आहेत ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते। तसेच रोज भारतीय सराफा बाजाराचा ताजा अहवाल मिळवण्यासाठी गोल्ड रेट मराठी हे चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भारतामध्ये आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत। पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे। तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असावी? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा। चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचे सोने आणि चांदीचे ताजे दर। भारतीय सराफा बाजारानुसार आज चांदीचे ताजे भाव पुढील प्रमाणे आहेत। 1 ग्राम चांदीचा भाव 24 रुपये 60 पैसे। 8 ग्राम चांदीचा भाव 196 रुपये 80 पैसे। 10 ग्राम चांदीचा भाव 246 रुपये। 100 ग्राम चांदीचा भाव 2460 रुपये। मित्रांनो, या आठवड्यात चांदीच्या किमती सुमारे 4,700 रुपयेने घसरल्या आहेत आणि गेल्या 2 आठवड्यात चांदीच्या किमतींमध्ये 8,000 रुपयेची मोठी घसरण झाली आहे। जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी असू शकते। कारण पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते। ही घसरण का होऊ शकते? त्यामागील कारणे कोणती आहेत? चला तर मग तज्ज्ञ विश्लेषकांचे मत जाणून घेऊया। मित्रांनो, पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमती वाढतील की कमी होतील हे समजून घेण्यापूर्वी गेल्या आठवड्यात बाजारात किती मोठी उलथापालथ झाली हे समजून घ्यावे लागेल। जर आपण संपूर्ण मागील आठवड्याचा आढावा घेतला तर सोने आणि चांदीमध्ये मोठी मंदी पाहायला मिळाली। तज्ज्ञांच्या मते आठवड्याच्या सुरुवातीच्या तुलनेत शेवटी 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 2,800 रुपये पर्यंत स्वस्त झाले। तर चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी जणू लॉटरीच लागली। कारण आठवड्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांदी प्रति किलो 4,700 रुपये पेक्षा जास्त घसरली। आठवड्याच्या शेवटच्या दिवसात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका अचानक आलेल्या विधानामुळे बाजाराला थोडासा आधार मिळाला। तरीही संपूर्ण आठवडा मंदी आणि विक्रीच्या दबावाखालीच राहिला। आता पाहूया त्या 2-3 मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या पुढील आठवड्यात बाजाराची दिशा ठरवू शकतात। पहिली आणि सर्वात चर्चेतील बातमी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिका-इराण शांतता कराराबाबतचे विधान। ट्रम्प यांनी दावा केला आहे की या आठवड्याच्या शेवटी दोन्ही देशांमध्ये युद्ध टाळण्यासाठी ऐतिहासिक करार होऊ शकतो। या बातमीनंतर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 3.5% ने घसरल्या। बाजाराचा नियम असा आहे की जेव्हा युद्ध टळण्याची किंवा शांततेची शक्यता वाढते तेव्हा सोने-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी होते। गुंतवणूकदार आपला पैसा शेअर बाजाराकडे वळवतात, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो। मात्र चित्र पूर्णपणे एकतर्फी नाही।
दुसरी मोठी बातमी म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक. पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. अमेरिकेतील महागाई दर सध्या सुमारे 4.2% आसपास आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याऐवजी कठोर भूमिका घेऊ शकते. जर शांतता कराराची प्रक्रिया पुढे सरकली तर अल्पकालीन काळात सोने आणि चांदीमध्ये नफावसुलीमुळे किमती घसरू शकतात. परंतु जर पुन्हा तणाव वाढला तर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे परत वळू शकतात. माझ्या मते मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये चढउतार नक्कीच राहतील. मात्र सध्या मोठ्या घसरणीची शक्यता कमी दिसते. किंमती कमी झाल्या की खरेदी वाढण्याची शक्यता कायम आहे. मिळू शकते. याच कारणामुळे बहुतांश तज्ज्ञ अजूनही सोने आणि चांदीबाबत सकारात्मक आहेत. मात्र गुंतवणूकदारांनी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये. बाजारात अस्थिरता कायम आहे आणि प्रत्येक बातमीसोबत किंमतींमध्ये मोठे बदल दिसू शकतात. त्यामुळे जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे ही अधिक चांगली रणनीती ठरू शकते. तसेच ट्रेडिंग करणाऱ्यांनी स्टॉप लॉसचा वापर नक्की करावा. मित्रांनो, या आठवड्यातील मोठ्या घडामोडी आणि सध्याची परिस्थिती पाहता सध्या असे संकेत मिळत आहेत की सोने आणि चांदीमध्ये दीर्घकालीन मजबूती कायम आहे. मात्र मधून घसरण आणि नफावसुलीचे टप्पे येत राहतील. आता जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्राम सोन्याचा भाव 14,425 रुपये. 8 ग्राम सोन्याचा भाव 1,15,400 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,44,250 रुपये. 100 ग्राम सोन्याचा भाव 14,42,500 रुपये. आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत $2,180 आसपास आहे आणि अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की पुढील आठवड्यात सोने आणखी स्वस्त होऊ शकते. मात्र भविष्यात डॉलर मजबूत झाला तर सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये घसरण दिसू शकते. उलट डॉलर कमकुवत झाला तर सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हाही तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासूनच खरेदी करा. तसेच हेही लक्षात ठेवा की तुम्ही जे सोने किंवा चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हॉलमार्क पाहूनच खरेदी करा, कारण त्याद्वारे धातूची शुद्धता ओळखता येते. याशिवाय या व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे घाऊक बाजारातील आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना तुम्हाला या किंमतींवर 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळा भरावा लागू शकतो. आज 24 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्राम सोन्याचा भाव 14,900 रुपये. 8 ग्राम सोन्याचा भाव 1,19,200 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,49,000 रुपये. 100 ग्राम सोन्याचा भाव 14,90,000 रुपये. आज बाजार उघडल्यानंतर 24 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आणि योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.